कालपर्यंत आपली सगळी सूत्र पूर्ण झाली आणि काल अनावृत्ती, आता पुन्हा काही येणं नाही, या ठिकाणी आपण येऊन पोचलो. म्हणजे जे शेवटचं सूत्र आहे अनावृत्ती शब्दात, अनावृत्ती शब्दात, या सूत्रापर्यंत आलो. या सूत्रामध्ये स्वर्गलोक ते स्थान, तिथे पोचण्याचा मार्ग, याचं पुष्कळ सुंदर वर्णन अनेक ग्रंथांमधून केलेलं आहे. पण तेवढं काही आपल्याला आवश्यकता नाही, म्हणून तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने जेवढा त्याचा रूपकात्मक भाग आहे तो काल आपण घेतला. अथा तो ब्रह्मजिज्ञासा असं म्हणून, का आता ब्रह्माची जिज्ञासा, म्हणून आता ब्रह्माची जिज्ञासा. पण काय म्हणून? अथ म्हणजे आता नंतर, आता हे सगळं झाल्यानंतर म्हणून आता ब्रह्माची जिज्ञासा. तर ही जी म्हणून आता ब्रह्माची जिज्ञासा आहे ती का, याचा थोडक्यात आपण काल विचार केला. आता प्रत्येक भागाकरता आपण उजळणी करणार. त्या उजळणीत एकेका भागात 150 सूत्र आहेत. त्यामुळे त्या सगळ्या सूत्रांचा तर काही आपण विचार नाही करणार, पण त्याचा गोषवारा काय किंवा तिथे काय बाजूनी विषय जातो पुढे आणि तो विषय तिथे कशा प्रकाराने मांडण्याचा प्रयत्न केलाय, एवढा एकच भाग आपण आता इथे पाहणार आहोत. आता पहिला जो अध्याय आहे त्याला समन्वयाध्याय असं म्हणतात. त्याची 134 सूत्र आहेत. त्या सूत्रांच्या मध्ये त्यांची पुन्हा 4 भागात विभागणी केली आहे. हे सगळं तर आपण पहिल्यांदा पाहिलंय, त्यामुळे त्याचा जे बहिरंग परीक्षण त्याचं आपण काही फार आत्ता करणार नाही, त्याच्याविषयी बोलणार नाही. परंतु या सगळ्या भागांमध्ये मिळून विषय कशाविषयी मांडलाय, या समन्वयाध्यायामध्ये, या पहिल्या अध्यायामध्ये ब्रह्म हेच जगाचं कारण आहे हे सिद्ध केलेलं आहे. या वेदांताच्या प्रस्थानत्रयीमधलं ब्रह्मसूत्र हे दुसरं प्रस्थान आहे. पहिलं प्रस्थान उपनिषद आहेत आणि दुसरं प्रस्थान ब्रह्मसूत्र आहे. या ब्रह्मसूत्र प्रस्थान म्हणजे आता प्रकर्षेण स्थान, प्रस्थान आपण म्हणतो ना, आता आपल्याला त्या ठिकाणी पोचायचं आहे, अमुक ठिकाणी जायचं आहे. आता जायचंच आहे आणि आज तर अमावस्या आहे, पण तिकीट आजच मिळालंय. मग काय करणार? अमावस्येच्या दिवशी प्रवास करायचा का नाही करायचा? चतुर्दशीच्या दिवशी किंवा तृतीयेच्या दिवशी, ज्या दिवशी आपण मुहूर्त पाहतो की बाबा हा दिवस चांगला आहे, प्रवास करण्याकरता जाण्याला योग्य आहे, आणि माणूस मग आता जायचं आहे आपल्याला, तर जाण्याचं प्रस्थान तो त्या दिवशी चांगला दिवस बघून ठेवतो की आज चतुर्दशी आहे. प्रस्थान ठेवायचं म्हणजे सामान बांधून ठेवायचं, देवापुढे आता आम्ही जातोय म्हणून संकल्प करायचा, देवाला सांगायचं, तिथे आपल्याला काय ठेवायचं असेल ते ठेवायचं, आणि त्या दिवशी आपण घराबाहेर पडलो आहोत ही धारणा त्या दिवशीच करायची. हे प्रस्थान. तर तिथे आता पोचायचं मुक्कामावर. आता आम्हाला मुक्काम कोणता आहे पोचायचा? त्या ब्रह्माला जाणणं. कारण ह्या सगळ्या ब्रह्मसूत्राच्या मागचा हेतू काय आहे की मी कोण आहे याची जाणीव करून घेणं. मी ब्रह्मच आहे हा सिद्धांत आम्हाला कळलेला आहे किंवा तो सिद्धांत उपनिषदांनी मांडला आहे. तर मी ब्रह्म आहे हे कसं समजून घ्यायचं? हे फक्त आम्ही समजा जाणीवेच्या पातळीवरती, आम्हाला ज्ञानाच्या पातळीवरती, माहितीच्या पातळीवरती आम्ही एक माहिती गोळा करतो, ज्ञान गोळा करतो. ते बाहेरून आत गोळा केलेली जी इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे, ते काही आतून स्फुरण पावलेलं ज्ञान नाही आहे की मी कोण आहे याची जाणीव मला झालेली नाही आहे. पण त्याच्याविषयीचं मला आकर्षण आहे आणि ऐकून वाचून एवढं माहिती आहे की आपण म्हणजे ब्रह्म आहोत. मग आपण कधी ब्रह्मपदाला प्राप्त होऊ का? ही जिज्ञासा ज्याच्या अंतःकरणात उत्पन्न झालेली आहे तो या ब्रह्मसूत्रांकडे वळतो. म्हणून अथा तो ब्रह्म जिज्ञासा, की म्हणून आता ब्रह्माची जिज्ञासा. त्याचं कारण आपण थोडक्यात काल बघितलं. आता इथे हे जे ब्रह्म आहे हे ब्रह्म का मानायचं? कारण शेवटी असे देवाने आम्हाला बुद्धी दिली आहे. देवानी बुद्धी तर्काच्या अधिष्ठानावरती उभी केलेली आहे. युक्ती आम्हाला बुद्धीनी करता येते. मग जर आम्हाला युक्तिवाद करता येतो तर ब्रह्माच्या असण्याविषयी आणि नसण्याविषयी दोन्ही युक्तिवाद करता येतात. तर हे जे युक्तिवाद आहेत हे युक्तिवाद कसे असतात? नुसते तर्कानी युक्तिवाद नसतात करायचे. जर नुसत्याच तर्कानी युक्तिवाद आम्ही करायला लागलो, जे तर्क म्हणजेच युक्ती, युक्ती आणि तर्क हे एकमेकांचे पर्यायी शब्द आहेत, म्हणजे आम्ही तर्क करायला लागलो म्हणजे आम्ही युक्तिवाद करायला लागलो. पण कशाच्या अधिष्ठानावर?
म्हणजे माणूस म्हणतो असं मला वाटतं हे कधी प्रमाण नसतं. स्वतः हे कधी प्रमाण नाही. म्हणजे माझी अशी आपली कल्पना आहे. अरे कल्पना कशाच्या आधारावरती? आधाराशिवाय काहीच उभं राहू शकत नाही. म्हणून आपल्याकडे पहिल्या अध्यायामध्ये आधी सूत्र सांगताना त्यांनी सांगितलंय की तर्क अप्रतिष्ठित आहे. तर्क म्हणून अप्रतिष्ठित आहे, की वाटतो म्हणून तर्क करत गेलो तर त्या तर्काला प्रतिष्ठा नाही, कारण त्याला कशाचं अधिष्ठान नाही आहे. आणि अधिष्ठानाशिवाय केलेला जो तर्क आहे तो तर्क उभा राहू शकत नाही. आणि म्हणून त्या तर्काची अप्रतिष्ठा ही इथे सिद्ध केली आहे. आणि त्यांनी सांगितलंय तर्कच जर करायचं असेल तर तुम्हाला ब्रह्म या जगाचं कारण आहे की नाही याचा तर्क करायचा, तर प्रत्यक्ष तुमच्या लक्षात येऊ शकतं की मनुष्य हे जग निर्माण करू शकत नाही. आमच्यातला कोणी राजा निर्माण करू शकत नाही. आमच्यातला कोणी फार बुद्धिमान मनुष्य निर्माण करू शकत नाही. कोणी ताकदवान मनुष्य निर्माण करू शकत नाही. म्हणजे जग निर्माण करायला सत्ता, सामर्थ्य, बुद्धी ही काही उपयोगाला येत नाही. मग काय उपयोगाला येतं? कशाने जग निर्माण करता येतं? माहिती नाही कशातून जग निर्माण होतं. पण आधुनिक विज्ञानाने जसं म्हटलं आहे की जग आपोआप निर्माण झालं. आपोआपी आहे. आपोआप कसं की हे सगळे फिरत होते ग्रह गोल वगैरे, जे काही आकाशामध्ये जे काही ब्रह्मांड म्हणून होतं त्याच्यातले ग्रहगोल एकमेकांच्या वरती आपटत होते. ते आपटले, त्यांच्या ठिकऱ्या झाल्या, त्याच्यातून काही तयार झालं. त्यातनं आमची सूर्यमाला तयार झाली. सूर्यमाला तयार झाली, त्या सूर्यापासून त्याचा तुकडा उडला, पृथ्वी ग्रह तयार झाला. तो सूर्यमालिकेमधले असे सगळे जे ग्रह आहेत ते त्यांची उत्पत्ती अशाच प्रकारे, म्हणजे जे काही निर्माण होणं आहे ते केवळ बाय कोलिजन, एकमेकांच्या वरती आपटाआपटी होऊन हे जग निर्माण झालं. तसंच आणखीन कशातून निर्माण झालं की पुंज आहेत, विद्युत पुंज आहेत, किंवा कण आहेत, किंवा शक्तिपुंज आहेत. ते कुठून निर्माण झालं ते कोणी बोलत नाही. ते कशातून निर्माण झालं त्याचं कारण शोधत नाही. फक्त शक्तिपुंज आहेत, त्या शक्तिपुंजांच्या मधून ते एकमेकांच्या वरती आपटले. मग ते एकमेकांच्या वरती जेव्हा कण आपटले तेव्हा काही धातू, त्याच्यानंतर काही वस्तू, म्हणजे निरनिराळ्या प्रकारचं विश्वाचं स्वरूप प्रकट व्हायला लागलं. तसंच त्याच्यामधून ह्या सगळ्या शक्तीच्या त्याच्याबरोबर जोडल्या जाण्यानी आणखीन काही त्याची प्रगती झाली. पण या सगळ्या एकमेकांच्या वरच्या आदळण्यानी जग निर्माण झालं असं जर म्हटलं तर ते जग अजूनही आदळतच राहायला पाहिजे होतं. जग निर्माण होण्याच्या पूर्वी आदळत होतं आणि आता त्याचं कोलिजन थांबलं. मग तेव्हा कोलिजन का होतं आणि आता कोलिजन का नाही आहे? तेव्हा का आदळत होतं आणि आता का आदळत नाही? याला काही उत्तर नाही. तेव्हा अशा प्रकारे घडत होतं. ते सगळे पुंज वाहत होते, त्यांना विशिष्ट गती नव्हती. त्यामध्ये केव्हा तरी एकमेकांवर आदळून निरनिराळ्या वस्तू निर्माण झाल्या असं भौतिकशास्त्रांनी म्हटलं. नैयायिकांनी म्हटलं असं नाही. आम्हाला जर आमचं घर चालवायचं तरी सुद्धा घरामध्ये एक कोणीतरी कर्ता पाहिजे असतं. मग तो कर्ता पुरुष असेल, ती कर्ती स्त्री असेल. कुणीतरी घराला सांभाळलं पाहिजे, कुणीतरी घराच्या वरती नियोजन केलं पाहिजे. त्याचबरोबर त्या घरावरचं कुणाचं तरी अनुशासन पाहिजे. त्याशिवाय घर चालत नाही. त्याशिवाय एखादी निर्माणी म्हणजे कारखाने चालत नाही. त्याशिवाय कोणतीही योजना सफल होत नाही. जर छोट्या छोट्या मानवनिर्मित योजना जर सफल करायच्या तर त्याला सुद्धा कुणीतरी नियंत्रक लागतो. तर मग एवढं मोठं जग हे नियंत्रणाशिवाय कसं? आणि आम्हाला जर लहानशी गोष्ट निर्माण करायची तर त्याकरता एवढं नियोजन करावं लागतं. तर एवढं मोठं जग विना नियोजन कसं निर्माण होईल? म्हणजे नियोजनाशिवाय जग निर्माण होत नाही असं नैयायिक म्हणतात. प्रत्येकाची एक एक धारणा आहे. आपण फक्त आधुनिक मत आहेत म्हणून आता आपल्याला माहिती आहे, अगदी अलीकडच्या काळामध्ये सुद्धा ज्याचा विचार मांडलाय की बिग बँग, पुन्हा तीच थिअरी आहे
की पुष्कळ मोठा स्फोट झाला आणि त्याच्यामधून जग निर्माण झालं. पण तो कशाकरता झाला, कुणामुळे झाला, ते वातावरण तसं का निर्माण झालं आणि आधी ज्याच्यातून स्फोट झाला ते कुणी निर्माण केलं. प्रत्येक गोष्टीच्या मागचं एक मूलभूत कारण स्वीकाराल की नाही. तुम्ही कुठून तरी विषय नाही सुरू करू शकत. हे सगळे विषय जे आपापल्या परीने सुरू झालेले आहेत ते विषय असेच सुरू झालेत. जसं आपण नेहमी म्हणतो की भौतिकशास्त्र आहे, त्याचा मूलद्रव्य किंवा मूलकण त्याचा अणू आहे. पण त्या अणूला कोणी जन्माला घातलं, त्या अणूच्याकडे कोणी एनर्जी दिली, त्याच्याकडे कोणी शक्ती दिली, तो देणारा कोण. आमची केमिस्ट्री आहे, केमिस्ट्री एलिमेंट्स आणि मॉलिक्युल्स पासून सुरू होते. अरे पण एलिमेंट्सच्या मागे कोण, मॉलिक्युलच्या मागे कोण. म्हणजे इथून पाहिजे म्हणून शास्त्र सुरू केलं. आमची झुलॉजी, आमची बॉटनी, आमचे सगळे विषय घ्या. हे प्रत्येक शास्त्र. आता समाजशास्त्र आहे, समाज कुठून निर्माण झाला, याचा मागे मागे जाऊन माणसांचा समूह म्हणजे समाज. मग माणूस कसा निर्माण झाला, त्या समूहाला ते विचार आले कसे. म्हणजे विषयाचा मूलगामी शोध कोणी घेतच नाही. आपला विषय कुठून तरी सुरू करायचा आणि तो विषय पुढे न्यायचा. इथे तसं नाही. मी आलो कुठून, माझ्या येण्याचं प्रयोजन काय, मला इथे कोणी आणलं आणि मी एवढ्याशा काळाकरता आहे, मग याच्या आधी काय आणि याच्या नंतर काय, दोन्ही कळलं पाहिजे. माझा प्रवास काय, माझं मूळ मी असणं ह्याचा हेतू काय, कारण काय, वगैरे वगैरे. तर नैयायिकांनी म्हटलं नाही नाही, त्याला कुणीतरी पाहिजेच हे निर्माण करणारा, म्हणून नक्कीच परमेश्वर हा असलाच पाहिजे. आणि म्हणून त्यांनी तर्कानी, युक्तीनी आणि त्यांनी सांगितलेला विषय म्हणजे अनुमानाने त्यांनी अनुमान केलं. हा तर्क कशावर उभा केला, अनुमानावर उभा केला नैयायिकांनी. भौतिकशास्त्रांनी कशावर तर्क उभा केला, प्रत्यक्ष प्रमाणवादी, की बा हे प्रत्यक्षामध्ये असं निर्माण झालेलं तर दिसतंय, मग ह्या निर्माण झालेल्याची संगती कशी लावायची, संगती लावली. ती जी संगती लावली, कधी प्रत्यक्षाचं प्रमाण घेऊन, कधी अनुमानाचं प्रमाण घेऊन, आणि या संगतीने हे जग कसं निर्माण झालं हे सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे या परंपरेमध्ये ब्रह्मसूत्र हे प्रस्थान आहे. म्हणजे आता त्या विषयाचा शोध घ्यायला निघालेले आहेत. कोण निघालेत आणि कुणाचा शोध घ्यायला निघालेत, हे जग कोणी निर्माण केलं, ह्या जगाच्या मागे कोणतं तत्व आहे, उपनिषदांनी शोध घेतला. म्हणून पहिलं प्रस्थान श्रुती प्रस्थान आहे. उपनिषद हे वेदांचा वेदांत म्हणजे अंतिम भाग आहे. त्या उपनिषदांनी पहिला शोध घेतला म्हणून ते वेदांताचं किंवा या ब्रह्माला जाणून घेणाऱ्या शास्त्राचं पहिलं प्रस्थान आहे. म्हणजे आता प्रवेश करायचा आहे आम्हाला, त्याचा प्रवासाला निघायचं आहे. आम्ही चाललो त्याचा शोध घेण्याकडे. तर आम्ही चाललो, तर आम्ही कसे निघालो, तर आम्ही मुळामध्ये वेदांच्याच श्रुतींच्या वरून शोध घ्यायला सुरुवात केली. आधार कशाचा घेतला, आम्ही वेदांचा आधार घेतला. म्हणून आमच्या सगळ्या ज्ञानाचे आधार कोण आहेत, तर वेद आहेत. ते आमचं पहिलं जे प्रमाण आहे ते हे प्रमाण आहे की जे वेद हेच म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम असं म्हटलेलं आहे आपल्याकडे, की आप्तवाक्य ही 3 प्रमाणं आहेत जी प्रमाणं स्वीकारलेली आहेत. तर या प्रमाणांच्या मध्ये आता वेदांनी म्हटलं की हा परमात्मा जो आहे तो ह्या जगाला निर्माण करणारा आहे. ब्रह्मसूत्रकारांनी त्या उपनिषदापासून जो विचार घेतला, आता ब्रह्मसूत्र का निर्माण झाली, जर उपनिषदांनी विचार केलेला होता आणि केलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या परीने विषय विस्तृत मांडलेला आहे आणि जो मुळात वेदात आहे, मग त्याचा विचार करायचं कारण काय. त्याचा विचार करायचं कारण एवढंच की तिथे जे शब्द वापरलेत, कुठे आजा वापरलेत, कुठे हिरण्यगर्भ वापरलाय, कुठे ज्योती शब्द वापरलाय, कुठे प्रकृती शब्द वापरलाय, कुठे आकाश शब्द वापरलाय. जे सगळं वर्णन आहे ते वर्णन परमात्म्याला लागू पडणारं बाकीचं वर्णन आहे. पण तिथे आत्मा किंवा परमात्मा असा शब्द न वापरता तिथे असे भिन्न भिन्न शब्द वापरलेले आहेत.
मग आता हे भिन्न भिन्न शब्द हे परमात्म्याकरता वापरलेले आहेत का हे प्रकृतीचा निर्देश करतात का हे अन्य कशाचा निर्देश करतात? म्हणजे जग निर्माण झालं कुठेतरी अग्नीपासूनच शब्द घेतलेले आहेत की बस अग्नीपासून निर्माण झालं, मग वायू, मग आकाश, नाही तर उलट त्याच्या खाली मग आप आणि पृथ्वी, असं त्या उतरंडीत खाली तरी येणे किंवा उतरंडीत वर तरी जाणे. म्हणजे याच्यामध्ये नेमकं जग कशापासून निर्माण झालं? आकाशापासून का वायूपासून का अग्नीपासून का जलापासून का पृथ्वीपासून? या कशापासून झालं? म्हणजे संदिग्धता आहे. अजा म्हणजे प्रकृती, तर प्रकृती का परमात्मा समजत नाही आम्हाला, संदिग्धता आहे. मग अशा ज्या श्रुती आहेत ह्या श्रुतींचं निर्धारण करणे, निश्चितीकरण करणे, एका निश्चयाप्रती येणे, याकरता म्हणून हा जो पहिला अध्याय आहे या पहिल्या अध्यायामध्ये अशा सगळ्या विवाद्य श्रुती बाजूला करून त्या श्रुतींच्या मध्ये समन्वय केला. त्याच्यामध्ये बघितलं ताडून की याचा सगळा मागचा पुढचा संदर्भ पाहता ही कशाची चर्चा चालू आहे? ब्रह्माची चालू आहे का जीवाची चालू आहे का प्रकृतीची चालू आहे? ही जर ब्रह्माची चर्चा चालू आहे तर तो शब्द ब्रह्मवाचक आहे असा समजावा. अशा प्रकारे या पहिल्या अध्यायामध्ये ब्रह्म हेच जगाचं कारण आहे हे सिद्ध करण्याकरता म्हणून त्यांनी विषय घेतलेला आहे. हा पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यांनी जे जे काही म्हणून जीव असो ब्रह्म असो, जीव का जगाचं कारण नाही, जीव का निर्माण करू शकत नाही, तो पण चैतन्यमय, ब्रह्म चैतन्यमय, मग जीवात काय कमी आहे, ब्रह्मात काय विशेष आहे, अशा सगळ्या विषयांची चर्चा करून एका निष्कर्षापर्यंत विषय असा आणलेला आहे की ब्रह्म हेच जगाचं कारण आहे. अनेकांनी आणि इथे पण प्रत्यक्ष प्रमाण स्वीकारलं आहे, अनुमान प्रमाण स्वीकारलं आहे, पण इथे सूत्रांनी असं सांगितलंय की कुठे ब्रह्म नक्की आम्हाला समजू शकतं, अनुमान चुकू शकतं, प्रत्यक्ष अपूर्ण असू शकतं, पण शास्त्र आहे ते चुकत नाही. आणि म्हणून ब्रह्म कुठून समजून घ्यावं? शास्त्र योनित्वात. तिसरं सूत्र आहे ब्रह्मसूत्रामधलं की ब्रह्माचं स्वरूप हे कशातून यथार्थपणे कळतं? तर ते शास्त्रातून यथार्थपणे कळतं आणि म्हणून ते शास्त्रातूनच जाणून घ्यावं असा तिथे निष्कर्ष काढला आहे. की इतरत्र आम्ही त्याचं स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करतो, कदाचित आम्हाला इतरत्र आत्ता आपण म्हटलं तसं की अनुमानाने एकदा तुम्ही ईश्वर मानला ना मग तुम्ही कसाही मानानं आम्हाला काही फरक पडत नाही असं शास्त्र म्हणत नाही किंवा असं ब्रह्मसूत्रकार म्हणत नाही. शेवटी तुम्ही आस्तिक झालात ना, तुम्ही ईश्वरवादी झालात ना, आम्हाला पुरे आहे. तसं नाही आहे की त्याची सिद्धी करता आली पाहिजे. जे घेतलं आहे त्याची सिद्धी. म्हणून पहिलं अथा तो धर्म ब्रह्मजिज्ञासा, आता अथा तो धर्मजिज्ञासेनंतर इकडे आलो. पूर्वमीमांसा आणि ही उत्तरमीमांसा आहे. मीमांसा म्हणजे विचार, त्याच्या ठिकाणी पूर्वमीमांसा आहे ती झाली. आणि काल आपण विषय बघितला त्याप्रमाणे की आता इतकं कर्म इतकं फल आणि त्या फलाचा परिणाम म्हणजे स्वर्गकामो यजेत, स्वर्गाच्या करता यजन करून स्वर्गाची प्राप्ती केली. आम्ही एकच करतोय, स्वर्गाला जातोय खाली येतोय, स्वर्गाला जातोय खाली येतोय, तेच चालू आहे. एक दिवशी त्या जीवाला ते नको वाटलं आणि मग तो म्हणाला की नाही, आता जिथे गेल्यानंतर परत यावं लागत नाही, यद्गत्वा न निवर्तन्ते, की नाही परत यायचं आता, तर जिथे जाऊन पुन्हा परत यावं लागत नाही ते स्थान कोणतं आहे शोधलं पाहिजे, ते आम्हाला मिळालं पाहिजे. आणि म्हणून ही ब्रह्माची जिज्ञासा सुरू झाली. म्हणून पहिलं सूत्र आहे. दुसरं सूत्र आहे जन्माद्यस्य यतः. या सूत्राने त्यांनी असं सांगितलं की ह्या जगाला किंवा हे ब्रह्मांड जन्माला घालण्याचं, उत्पत्ती स्थिती आणि लय, जन्माला घालणे, त्याचं पालन करणे आणि तिसरं त्याचा लय करणे, जे असं एक तत्व आहे की जे तत्व ह्या जगाला जन्माला घालतं, ज्या तत्वामध्ये हे सगळं जग जे आहे ते पोषित होतं. आणि तिसरं
हे जे तत्व आहे त्याच तत्वामध्ये हे सगळं जे जग आहे ते लयाला जातं, त्याच्यात संपुष्ट होतं. असं जे तत्व आहे ते कोणतं आहे? ते तत्व ब्रह्म आहे. म्हणून त्यांनी सांगितलं जन्माद्यस्य यतः, हे दुसरं सूत्र आहे. तिसरं सूत्र आपण आत्ता पाहिलं की शास्त्र योनित्वात, की ब्रह्माचं यथार्थ रूप आम्हाला कसं कळतं? अनुमानाने काय कळणार आहे? ब्रह्माचं सामर्थ्य तो सर्वज्ञ आहे, आम्हाला कळू शकत नाही. आम्ही कशावरनं त्याचा निष्कर्ष काढणार की तो सर्वज्ञ आहे? आम्हाला नाही काढता येत. तो निरंजन आहे, आम्हाला नाही निष्कर्ष काढता येत. तो निष्कल आहे, आम्हाला नाही निष्कर्ष काढता येत. अव्यय आहे, त्याचे हे जे सगळे गुण आहेत ते गुण काही आमच्या अनुमानाने कळत नाहीत. ते सगळे गुण कळण्याकरता आमच्याकडे काय पाहिजे? ते सगळे गुण करण्याकरता शास्त्र पाहिजे. शास्त्र सांगतं की ज्याला तुम्ही ओळखायला निघालेला आहात ते जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माचे गुण कोणते, आणि म्हणून त्यांनी ते गुण सांगितले ब्रह्माचे आणि ब्रह्माचं स्वरूप सांगितलं. आता आपण कालपर्यंत पाहत होतो की त्या जीवाचा प्रवास कसा होतो, त्या जीवाच्या साधनांचे मार्ग काय आहेत हे कुणी सांगितलं? हे सगळं शास्त्रांनी सांगितलं, म्हणजे वेदांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधन केलं म्हणून तो बघू शकलो. आणि तो त्यांनी सांगितलेल्या साधनाप्रमाणे का बघू शकलो? कारण त्यांनी ज्या प्रकाराने वर्णन केलं ते वर्णन त्याच्याबरोबर होतं म्हणून. ते जर वर्णन बरोबर नसतं, मुंबई पुण्यापासून कोणत्या दिशेने गेली असता, किती किलोमीटर नंतर भेटेल, हे जर एखाद्याला नकाशा काढून दिला आणि त्याचा नकाशा जर आम्ही भलतीकडचा नकाशा काढून दिला तर तो इथून मुंबईला पोचेल का? तो भलत्या तिसऱ्याच गावाला जाऊन पोचेल, कारण त्याला मार्गच योग्य दाखवला नाही, असं होईल ना. तर तो जो योग्य मार्ग आहे त्याच्यापर्यंत पोचण्याचा तो मार्ग फक्त शास्त्र सांगू शकतं. कारण त्याला जे आकलन आहे शास्त्राला, ते आकलन दुसऱ्या कोणालाही नाही. म्हणून शास्त्र योनित्वात, म्हणजे परब्रह्म कशातून आम्हाला कळलं तर त्याला कळण्याचं साधन हे शास्त्र आहे. आणि चौथा जे सूत्र आहे ते तत्तु समन्वयात. तत्तु समन्वयात म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अर्थ लावताना त्याचा काही समन्वय करावा लागतो, त्याचा काही एकत्रित विचार करावा लागतो, त्याचा मागचा पुढचा संदर्भ बघावा लागतो आणि त्याच्यामध्ये साधक बाधक विचार करून मग आम्ही एका निष्कर्षाला यावं लागतं. तिथे आमच्या बुद्धीचा तर्क आम्ही वापरू शकतो. कसा वापरतो? त्या मूळ वचनांच्या आधारावर वापरतो. काहीतरी गृहीत कृत्य आम्हाला मान्य करावी लागतात. आमच्या भूमितीमध्ये सुद्धा आम्ही काय गृहीत धरलेलं आहे? आमचा गवंडी काम करायला येणारा मनुष्य आहे, तो काय गृहीत धरतो? पृथ्वी गोल आहे हे गृहीत धरतो का पृथ्वी सपाट आहे हे गृहीत धरतो? कारण त्यांनी पृथ्वी सपाट आहे हे गृहीत धरल्याशिवाय त्याला भिंतच बांधता यायची नाही आणि त्याचा ओळंबाच काम करायचा नाही. त्यामुळे पृथ्वी सपाट आहे हे धरूनच त्याचं पुढे इंजिनिअरिंग जे आहे, त्याचं पुढे जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान त्याच्यावरच उभं राहतं. ते त्याचं गृहीत कृत्य आहे. इथे काय गृहीत कृत्य घेतलं आम्ही की आम्हाला बाकी काही कळत नाही, पण आम्हाला शास्त्र म्हणेल ते मान्य आहे. एकदा शास्त्राची मान्यता घ्यावी लागते आणि मग निष्कर्षाला यावं लागतं. निष्कर्ष बरोबर आला का चुकला? भलतीकडे जाऊन पोचलो तर आपल्यालाच कळेल की हे चुकलेलं आहे प्रकरण, हे काय आपल्याला सापडलेलं नाही आहे. पण ज्या अर्थी एकानंतर एक अखंडित परंपरा त्या परब्रह्माला जाणणाऱ्या सत्पुरुषांची या देशात निर्माण झाली आहे, त्या अर्थी त्यात काही चुकलेलं नाही आहे. त्याचा अनुभव कोणत्याही काळात ब्रह्मजिज्ञासू मनुष्याला घेता येतो. त्याला ज्ञानानी, त्याला त्याच्या अनुभवानी, त्याला त्याच्या साधनेनी त्या विषयामध्ये गती प्राप्त करून घेता येते. म्हणून त्यांनी सांगितलं हा जो समन्वय आहे तो समन्वय करताना त्याच्या मुळाशी आधी शास्त्र आहे. आधी शास्त्राशिवाय समन्वय होऊ शकत नाही आणि म्हणून शास्त्राशिवाय समन्वय नाही. म्हणून तत्तु समन्वयात हे चौथं सूत्र आहे. आणि हा जो पहिला अध्याय आहे
त्या पहिल्या अध्यायामध्ये ही जी 4 सूत्र आहेत, अथातो ब्रह्मजिज्ञासा, तत्तु समन्वयात म्हणजे 4थं सूत्र आहे, अथातो ब्रह्मजिज्ञासा, जन्माद्यस्य यतः शास्त्र योनित्वात आणि तत्तु समन्वयात, ही चतुसूत्री आहे असं म्हटलेलं आहे. ही बाकी सगळं ब्रह्मसूत्र नाही कळलं, नाही वाचता आलं, नाही वेळ झाला तर ब्रह्मसूत्राचं आकलन करून घ्यायला किमान ही 4 सूत्र झाली पाहिजे. आणि ह्या 4 सूत्रांचा उत्तम अभ्यास जर केला तर पुढे सगळं ब्रह्मसूत्र समजणं फार सोपं आहे, अशी एक आपल्याकडे धारणा आहे. आणि म्हणून ही ब्रह्मसूत्राची चतुसूत्री पहिल्या भागामध्ये आहे. आता आपण बघितल्याप्रमाणे ह्या पहिल्या भागातलं परमात्म्याचं रूप आपल्याला वेदावरून जाणता येतं, शास्त्र योनित्वात असं म्हणून आपण पुढे निघालो. आता दुसरं, याचं फल काय? ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली की दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते, हे त्याचं फल आहे. हे ज्ञान मिळवायला निघालो कशा करता? काही वेळ नाही जात आहे म्हणून टाइमपास नाही म्हणाले, असं नाही आहे. आम्हाला दुःख नको आहे, आम्हाला दुःखाची निवृत्ती पाहिजे आणि आत्यंतिक सुखाची प्राप्ती पाहिजे. आत्यंतिक सुख जर आम्हाला पाहिजे तर कशाने मिळेल? तर त्याचं उत्तर त्यांनी सांगितलं की ब्रह्मज्ञानाने मिळेल. की परब्रह्माचं ज्ञान करून घेतलं तर ह्या जगामध्ये मिळवण्यासारखं काही राहणारच नाही आणि ते ज्ञान वैपुल्याने सुख देईल, विपुलता त्या सुखाला प्राप्त होईल. आणि म्हणून आता त्या ब्रह्मज्ञानाचा बोध करून घ्यायचा म्हणजे आपल्याला त्याचा प्रत्यय आला पाहिजे, म्हणजे त्याची अनुभूती आली पाहिजे. म्हणजे याची अनुभूती करून घेण्याकरता आमच्याजवळ काय पाहिजे? साधन मार्ग पाहिजे. की साधन मार्ग हा यातला 3रा अध्याय आहे की कोणत्या साधनांनी त्याला प्राप्त करून घेता येईल. आणि त्याच्या आधी ही 10 मतांचा गलबला, कोणी पुसेना कोणाला, असा सगळा गोंधळाचा मामला आहे. आणि त्यामुळे या गोंधळामध्ये आम्ही पुष्कळ ब्रह्म मानतो, पण लोक इतकं काय बोलतात की त्यांनी असं बोलल्यानंतर आम्हाला काही आमचं बोलणं पटवून देता येत नाही. ते वाटेल तसे आरोप करतात, पण आम्हाला त्यांना उत्तर देता येत नाही. ते म्हणाले असं कसं होईल? उत्तर द्यावंच लागेल. उत्तर दिल्याशिवाय कसं? तो 2रा अध्याय आहे की मत कोणाचं काही असो, सांख्यांचं मत काही असो, वैशेषिकांचं मत काही असो, नैयायिकांचं मत, त्यांनी नैयायिकांना खोडलंय. नैयायिक म्हणाले आम्ही ब्रह्म मानतो, पण ते म्हणाले असला अनुमानाने मानलेलं ब्रह्म आम्हाला मान्य नाहीये. ब्रह्म हे तुमच्या अनुमानावर अवलंबून नाहीये. आणि असं अनुमानावर जर ब्रह्म अवलंबून राहिलं असतं तर मग 2 बाजूनी वकील उभेच राहिले असते. एका बाजूनी ब्रह्म आहे म्हणणारे आणि एका बाजूनी नाहीये म्हणणारे. कारण असं आहे की अनुमान कुठेही नेतं, अनुमान तर्काधिष्ठित असतं आणि तर्काला कुठलाही पाया नाही, कशाचा आश्रय नाही. कोणत्याही विधानावरती किंवा कोणत्याही गृहीतकृत्यावरती किंवा कोणत्याही तत्वावरती, कोणत्याही ग्रंथावरती जेव्हा तर्क उभा नाही तेव्हा त्या तर्काला अर्थ नाही. मीतः प्रमाण, स्वतः प्रमाण तर्क असू शकत नाही. मला वाटतं हा तर्क नाही. आणि म्हणून आता त्यांनी म्हटलंय त्याप्रमाणे की सांगितलं आम्ही कशाने? ते म्हणतील तुम्ही काय केलं? बुद्धी वापरली म्हणजे तर्कच केला ना? तर ठीक आहे, मान्य करा की आम्ही वेदावरती श्रद्धा ठेवली, वेदांमध्ये जी वचनं आहेत त्या वचनाच्या आधाराने आम्ही तर्क केला, मान्य आहे. पण तर्कानी सिद्धी केल्यावर आम्ही थांबलो नाही. तर्कानी सिद्धी केल्यानंतर अनुभूती पाहिजे. आता प्रत्यक्ष ते जाणलं पाहिजे. म्हणजे वेस्टर्न फिलॉसॉफी आणि इंडियन फिलॉसॉफी यात फरक काय आहे? हा फरक एकच आहे की कोणतंही विधान करताना अनुभवाशिवाय विधान नाही. वेदामध्ये अमुक एक विधान आहे, त्यातल्या ऋषीला काहीतरी वाटलं म्हणून त्यांनी केलं, त्याला 1 फाईन मॉर्निंग वाटतं आणि तो लिहितो, असं विधान नाही आहे. त्याचा हा अनुभव आहे. इथपर्यंत आपण तेव्हाही विषय घेतला होता, आताही पुन्हा तेच म्हणू की वैशेषिक आहेत, नैयायिक आहेत, ते असं का लिहितात? ते असा का अनुभव मांडतात? असा अनुभव मांडतात याचं कारण त्यांचा अनुभव तितकाच पोचलाय.
ते म्हणतात आमच्या एवढंच अनुभवाला आलेलं आहे, आणि जे आमच्या अनुभवाला आलेलं आहे ते आम्ही मांडलेलं आहे. जे आमच्या अनुभवाला येतं तेच आम्ही मांडतो, याच्या पलीकडे जाऊन आम्ही दुसरं मांडत नाही. कारण आम्हाला अनुभव आल्याशिवाय आम्ही मान्य करत नाही. समर्थांनी तर लोकांना म्हटलं, अहो तुम्ही कशाला वाद घालता, आम्ही नास्तिक आहोत, आम्ही ईश्वराला मानत नाही. इथे तुम्ही सांगितलं म्हणून काय झालं, तुमचं बोलणं कशाला ऐकावं. समर्थ म्हणतात, कोण म्हणतं आमचं बोलणं ऐकावं, हे तो प्रचितीचे बोलणे. आम्ही बोलतो ते आमच्या अनुभवाने बोलतो. तुम्हाला जर त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर प्रत्ययासी कारण प्रत्यय पाहावा. तुम्हाला जर त्याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर तुम्ही बघा प्रत्यय त्याचा. तुम्हाला काय कोणी थांबवलंय का? तुमच्या अनुभवाने तुम्ही सिद्ध करा. पण कोण अनुभव घ्यायला जाणार? कारण ते अवघड आहे, त्याच्यात आपल्याला कष्ट आहेत. पण आम्ही एखाद्या इंजिनियरनी, एखाद्या टेक्नॉलॉजीनी निर्माण केलेला टीव्ही, तो LCDचा LED झाला किंवा आणखीन त्याच्या पुढं काही झाला, आता तर काही नवीनच आलंय त्यांनी लॉन्च केलेलं, ते मला अजून त्याचं HD का काय तरी त्याचं नाव वेगळं आहे. तर जे काही नवीन नवीन येतं आहे ते आम्ही का हो मान्य करतो? हे आम्हाला काही टेक्नॉलॉजी कळलेली नाही आहे. आजच अमेरिकेने जो मोबाईल लॉन्च केला आहे तो नंबर 5 आहे त्याचा, म्हणजे त्याच्या ह्याच्यामध्ये त्याच्या इतकी हायेस्ट सोफिस्टिकेटेड टेक्नॉलॉजी कशातच नाही. आजची त्यांची अगदी फ्रेश न्यूज आहे की आम्ही तो लॉन्च केला म्हणून. मग आता आम्हाला काय कळतंय त्यातलं ढेकळं? काही कळत नाही की काय त्या मोबाईलमध्ये आहे आणि काय काय. आम्हाला साधा मोबाईल घेतला तर आम्हाला एक SMS करता करता मारामार, तर ते एवढी टेक्नॉलॉजी कुठे कळते? मग आम्ही ते मान्य करतो नाही. काय शास्त्रज्ञांचं डोकं आहे हो की त्यांनी हे असं सगळं निर्माण करतात. मग तिथे कसे मुकाट्याने मान्य करता? मला जोपर्यंत मोबाईलची टेक्नॉलॉजी कळत नाही तोपर्यंत मी मोबाईल वापरणार नाही. जोपर्यंत टीव्हीचं प्रिन्सिपल मला कळत नाही आणि टीव्ही जोडता येत नाही तोपर्यंत मी टीव्ही वापरणार नाही. असं का नाही म्हणत आपण? असं नाही म्हणत. मग इथे हे करतात, हे सगळी बुद्धी, हे सगळं ज्ञान, ही सगळी हुशारी, हे सगळं त्यांच्या ज्ञानाचं वैभव. मग हे कुठे गेलं? मग इथे ज्ञान नाही, इथे वैभव नाही, इथे अंधश्रद्धा. हे सगळं खोटं आहे, हे फुकट आहे. हे लोकांच्या मनामध्ये काहीतरी विपरीत निर्माण करण्याकरता सुरू करतात. म्हाताऱ्या माणसांच्या करमणुकीचं काम आहे. काही प्रवचनकाराचा धंदा बरा चालतो म्हणून तो बोलतो. इथपासून जे काही आहे त्या कशाला अर्थ आहे? कारण का या प्रांतामध्ये व्यवहारात ज्ञान मिळवायला जेवढी बुद्धी लागते त्याच्या कितीतरी शेकडो हजारो पट बुद्धीची सूक्ष्मता परमार्थ ज्ञानाला लागते. प्रपंच ज्ञान पुष्कळ सोपं आहे, परमार्थ ज्ञान इतकं सोपं नाही आहे. फक्त त्याला नाही म्हणणं फार सोपं आहे. त्याचं कारण असं की त्याला नाही म्हटल्यानंतर पलटवार याच्यावर होत नाही. कारण यांनी नाही म्हटल्यावर ह्याला कोणती शिक्षा होते का? होत नाही. ज्या परब्रह्माला हा नाही म्हणतो त्या परब्रह्मानी ह्याच्या तोंडात जीभ दिली आहे म्हणून हा नाही म्हणतो. कारण याला बोलता येतंय म्हणून हा नाही म्हणतो. पण परमेश्वर इतका दयाळू आहे की तू त्याचं अस्तित्व मानत नाहीस म्हटल्यावर परमेश्वर जीभ छाटून टाकत नाही. परमेश्वराने त्याला वाटेल ते बोलण्याकरता जी जीभ दिली आहे, जशी चांगल्याला समर्थ दिली आहे तशी वाईटाला पण दिली आहे. त्यामुळे त्याला असं वाटतं माझं हा काही नुकसान करत नाही, माझं कोणीच वाकडं करत नाही, मी काही बोलायला समर्थ आहे. पण जो खरा बुद्धिमान आहे, जो खरा बुद्धिवादी आहे, तो बुद्धिवादी शास्त्र समजल्याशिवाय शास्त्राविषयी चर्चा नक्की करणार नाही. कारण जो विषय आपला माहितीचाच नाही त्या विषयावर आपण मत कसं देणार की अहो हे ब्रह्म वगैरे काय, तो ईश्वर वगैरे काय, सगळं थोतांड आहे, ही सगळी अंधश्रद्धा आहे. अरे ही बोलण्याची हिंमत केवढी आहे? ही हिंमतच दाखवते माणसाची की ह्या माणसाची बुद्धी अर्धवट आहे. हा काही शहाणा नव्हे. शहाणा मनुष्य असं बोलणार नाही. शहाणा मनुष्य दुसऱ्या विषयामध्ये आपलं माहीत नसताना मत प्रदर्शन करणार नाही, कारण ज्याचं ज्ञानच नाही. म्हणजे खरे अंधश्रद्धा तुम्ही आहात, आस्तिकवादी नाही. आस्तिकवादी मनुष्य म्हणतो तरी की बाबा ईश्वर आहे ना, ईश्वर मला कधी बघितला नाही पण आमची ईश्वरावर श्रद्धा आहे. ह्या जन्मी नाही कितीतरी जन्मानंतर भेटेल आम्हाला तो. ठीक आहे, आम्ही आपल्या चांगल्या मार्गावरून जाऊ. पण तो
एखाद्या विषयावरच्या अंधश्रद्धेने इतका आंधळा झाला आहे की त्याला दुसरा विषय काही असतो हे त्याच्या लक्षात येत नाही. आता अशांना काय करावं? त्यांच्याकरता म्हणून वाद घालावा लागतो. म्हणून या ब्रह्मसूत्राला दुसऱ्या अध्यायामध्ये वाद घालावा लागलाय. अविरोधाध्याय नाव आहे त्या अध्यायाचं, की ज्या अध्यायामध्ये सांख्यांशी भांडण केलंय, वैशेषिकांशी केलंय, नैयायिकांशी केलंय. सगळे बौद्ध जैन सगळ्या ज्या परंपरा आहेत की ज्यांनी नाकारलंय, म्हणजे तुम्ही आमचा ईश्वर नाकारला म्हणून आम्ही भांडतो नाही, ईश्वर नाकारला म्हणून आम्ही भांडत नाही. मग आम्ही भांडतो कशा करता? आम्ही भांडतो याच्याकरता, वाद याच्याकरता घालतो की बाबा रे, ज्ञानाची लालसा तुला आहे ना, ज्ञानाची लालसा आम्हाला पण आहे, पण ज्ञानापर्यंत पोच ना. तुला ज्ञानापर्यंत पोचायचं नाही, तू अज्ञानाच्या मार्गावर कुठेतरी एखाद्या झाडाखाली विश्रांतीला बसलायस आणि ही सुखाची छाया आणि हेच विश्रांतीचं स्थान समजलायस. ते नाहीये. थोड्या वेळाने ते वादळ येणार आहे, त्या झाडाची मुळं उखडणार आहेत आणि ते झाड तुझ्या अंगावर पडून तुझा कपाळ मक्ष होऊन तू संपणार आहेस. हे असं करू नकोस. योग्य ठिकाणापर्यंत पोच. काय आहे? ज्याला ज्ञानाच्या विषयीची लालसा आहे तोच जाणू शकतो की अज्ञानातल्या माणसाचं दुःख काय आहे. आपण अज्ञानात मजेत आहोत, त्यामुळे अज्ञानात काही दुःख आहे असं आपल्याला वाटत नाही. नाहीतर संत म्हणालेच नसते, बुडत हे जन देखवेना डोळा म्हणून कळवळा येतो म्हणी. या आम्ही बुडतोय असं आम्हाला वाटतच नाही. आम्ही म्हणतो कशाला तुकाराम महाराजांना एवढी आमची काळजी लागली आहे, आम्ही चांगले मजेत आहोत. आम्हाला वाटतंय आम्ही फार मजेत आहोत, त्यांना कळतंय हा बाबा मजेत नाहीये. हा ज्याला ज्ञान समजतोय ते त्याचं अज्ञान आहे. आणि हा जो वाद आहे, ज्याला आपण आता इथे अविरोधाध्याय म्हटलं, तो वाद घालायचा म्हणून नाही. आम्ही ईश्वरवादी आहोत, आमचंच आम्हाला इथे रेटून न्यायचंय आणि आम्ही म्हणतो तेच सत्य हे आम्हाला सिद्ध करायचं आहे म्हणून वाद नाहीच आहे. या वैदिक परंपरेमध्ये आपण एक लक्षात ठेवा की जगात इतकं ओपन, इतकं खुलं, टीकेकरता आम्ही पूर्ण मोकळे आहोत. तुम्ही सगळ्या बाजूनी आमच्यावर टीका करा, काही बिघडत नाही. कारण जो विचार सत्य आहे त्या विचाराला कधीच भय नाही आहे. आणि त्यामुळे तुमचं चुकलं आहे हे म्हणताना सुद्धा भय नाही आहे. कारण आम्हाला माहिती आहे की जे आम्ही बरोबर म्हणतो आहोत ते त्रिकालाबाधित सत्य आहे, सर्व काल सत्य आहे. आणि त्यामुळे आम्हाला त्याच्यात भय बाळगायचं कारण नाही. आणि म्हणून आम्ही गायत्री मंत्रात तेच म्हणतो, आम्ही आमच्या दर्शन संग्रहांमध्ये तेच म्हणतो. आमच्या दर्शन संग्रहामध्ये सुद्धा पहिलं दर्शन चार्वाकाचं आहे. आणि पहिल्या चार्वाक दर्शनामध्ये त्या चार्वाकांनी वैदिकांना किती शिव्या घातल्या आहेत. त्रयोवेदस्य कर्तारो भंड धूर्त निशाचरः जरफरीत तुरफरीत्यादी पंडितानाम वचस्मृतः, असं म्हणून त्यांना भंड, धूर्त, निशाचर म्हणजे राक्षस म्हटलंय त्यांना. की हे वेद करणारे, वेदाचे द्रष्टे जे ऋषी आहेत हे राक्षस आहेत, निशाचर आहेत, भंड आहेत, धूर्त आहेत, लवाड आहेत, वादविवाद करणारे आहेत. अशा प्रकारांनी शिव्या घातल्या आहेत. आणि म्हणले कसले वेदातले शब्द आहेत तुमचे, जरफरी तुरफरी, या शब्दांना काही अर्थ नाही आहे. जे निरर्थक शब्द वापरून तुम्ही वेद निर्माण केला आणि तो ज्ञानाचा स्रोत आहे असं तुम्ही म्हणता, हे सगळं खोटं आहे. मग हा खोटं म्हणतो आम्हाला, तर ह्याचं पुस्तक वाचूच नका. नाही नाही म्हणाले, आमच्या संग्रहात पहिलं पुस्तक तुझं, पहिलं दर्शन तुझं. जो विरोध आहे तो पहिल्यांदा, आणि मग काय दर्शन आहे ते सांगणं. म्हणजे आमचा विचार काय नंतर बघू. तुझ्या पुढे आम्ही टिकलो पाहिजे ना. आम्ही टिकलो तर खरे, आणि जे खरं आहे तेच टिकणार आहे. त्या खऱ्याला कधी भय नाही आहे. आणि म्हणून हा अविरोधाध्याय जो आहे त्यांनी प्रत्येक विचारामधली जी कमतरता आहे ती दाखवून दिली. काय कमी आहे विचारामध्ये, काय त्यांनी मांडलंय, की जे मांडणं हे त्यांच्या दर्शनाला शेवटाला घेऊन जाणार नाही. जे काम वैदिकांनी केलं आजच्या काळामध्ये तेच काम रामकृष्णांनी केलं.
रामकृष्णांनी सगळ्या परंपरांच्या बदल्या उपासना आपल्या ठिकाणी अनुभवल्या आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, सगळ्या उपासना आपल्या ठिकाणी आहेत, पण ह्या उपासनेचं बळ काही अलौकिक आहे, काही वेगळं आहे, काही एका टप्प्यावर आहेत प्रत्येक उपासना. त्यांच्या चरित्रामध्ये त्यांनी मांडलेलं आहे की एका टप्प्यावरची उपासना आहे, कारण विचारच एका टप्प्यावर आहे आणि विचार हा चुकीचा घेऊन कुणी बसावा असं ह्या परंपरेला पटणारी गोष्ट नाही. आणि म्हणून ही परंपरा आग्रहाने सांगते की बाबा रे, तुझं चुकलंय, पुन्हा एकदा विचार कर, हॅव अ सेकंड थॉट कर, दुसरा एक विचार कर. असं नाही, असा विचार असू शकतो, हा विचार कर न तू, त्याच्यामध्ये तू वाईट आहेस. कारण आमच्या वादाचं मुळी सूत्रच आहे, वादे वादे जायते तत्वबोधः, की एकमेकांशी चर्चा केल्यानंतर प्राप्त काय झालं पाहिजे, तर काहीतरी तत्व उलगडलं पाहिजे, तुला तरी नाही तर मला तरी, त्याच्याशिवाय त्या वादाला काय अर्थ आहे. आणि म्हणून इथे जो एक संबंध अध्याय आहे की ज्याला अविरोधाध्याय असं म्हटलंय, त्या अध्यायाने कशाची सिद्धी केली आहे, त्या पण अध्यायाने ब्रह्म हेच जगाचं कारण कसं आहे आणि ते कसं मूलभूत आहे याचीच सिद्धी केली आहे, दुसरं काही नाही. म्हणजे वादाला बसायचं हा त्याचा उद्देश नाही. आणि म्हणून इथे त्यांनी आता अनेक शब्दांच्या बाबतीमध्ये ही त्याची झाली पूर्वपीठिका, म्हणजे या 2 अध्यायांच्या संदर्भातली ही झाली भूमिका की का आम्ही हे करतो, का आम्हाला याची आवड आहे. हा आमचा एक छोटासा विचार आहे की या विचाराकरता आम्ही झगडतो आहोत. हा विचार घेऊन तुम्ही बघा आता काय विचार आहे. आम्ही एक उपनिषदातलं वचन घेतलं की तो कसा आहे, पुरुष आनंदमय आहे. आनंदमय हा शब्द कशाकरता वापरला आहे, परमात्म्याकरता वापरला आहे का तो जीवाकरता वापरला आहे. तर त्यांनी सांगितलं की हा जीवात्मा जो आहे त्याला कोश आहेत, 5 कोश आहेत. स्थूल आहे, स्थूल कोश, नंतर म्हणजे सूक्ष्म आहे, म्हणजे पहिला बाहेरचा जो कोश आहे तो अन्नमय आहे, तो स्थूल आहे. जो सूक्ष्म आहे तो प्राणमय आहे, त्याच्या पुढचा मनोमय आहे, त्याच्या पुढचा विज्ञानमय आहे, त्याच्या पुढचा आनंदमय आहे. आनंदमय कोशामध्ये हा वावरतो, याला आनंद होतो, आनंदाची उपलब्धी होते. आणि एक फार चांगला प्रश्न उपनिषदकारांनी विचारला आहे की मनुष्याला हा देह आता नको, बस सोडून द्यावं असं वाटत नाही. असं का वाटत नाही, तो त्राग्याने काहीतरी बोलेल. जे आपण अलीकडे जे एक निष्कर्ष म्हणून सांगतो की जो मनुष्य आत्महत्या करायला प्रवृत्त होतो ती त्या क्षणाची त्याची उर्मी असते. त्याला त्या क्षणी विचारांचा असा क्षोभ झालेला असतो की आता बस नको, हे दुःख नको, ही कटकट नको, हे देहाचे क्लेश नकोत, नाही तर हे परिस्थितीचे क्लेश नकोत, नाही तर येणारी संकट नकोत, त्याच्यापेक्षा जगणंच नको. पण तो क्षण गेला की, जसं समर्थांची काही वचनं फार सुंदर आहेत, सुखाची घडी लोटता सुख आहे. हे त्याला ह्या क्षणी सुख कशात वाटलं, जीव देण्यामध्ये सुख आहे. हे सगळी परिस्थिती अंगावर घेण्यात काही सुख नाहीये, ही सगळी संकट परंपरा ही नको. समर्थ म्हणतात ज्याचं आत्ता सुख वाटलं ती सुखाची घडी लोटता सुख आहे. सकाळी झोपल्यावर असं वाटतं नको आता कशाला उठा, पुन्हा एकदा पांघरून घ्या चांगल्या अंगावर आणि पडा, तासभर आणखीन झोपून राहू. त्या क्षणी पांघरून झटकलं असतं तर सुखाची घडी लोटिता सुख आहे. व्यायाम करायचा कंटाळा आला तर कंटाळा लोटला तर सुख आहे. जेवायला बसलो, जरा कमी जास्त खावंसं वाटलं, हातावरती नियंत्रण नाही, जिभेवर नियंत्रण नाही राहिलं, पुष्कळ खाल्लं, त्याचा परिणाम झाल्यावर मग आठवतं सुखाची नको होतं खायला, सुखाची घडी लोटिता सुख आहे. तसं आहे ते म्हणाले हा जो आनंद आहे. म्हणून आता मांडण्याचा विषय असा होता की हा विषय सोडून द्या, आत्महत्या करायला निघालेला मनुष्य ही त्याची एक मानसिक दुर्बलता आहे, एक विकार वशता आहे.
वासनेचं प्राबल्य आहे आणि येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्याचं ताकद नाही, सामर्थ्य नाही, म्हणून तो नाही त्या निष्कर्षाप्रत जाणार आहे. पण इथे उपनिषदांनी असं म्हटलंय की मनुष्य कितीही दुखण्याने ग्रस्त असला आणि त्याला जर म्हटलं कुणी की कसं आहे तुमचं, नाही बरं आहे, जरी इतका त्रास, ठीक आहे, जे आहे ते आता आपल्याला स्वीकारलं पाहिजे आणि त्यातच सुख मानून राहिलं पाहिजे, हे जेव्हा तो सांगतो तेव्हा ते दुःख सोसण्याचं बळ त्याला कोण देतो? उपनिषदकार म्हणतात त्याच्यामध्ये राहणारा जो आत्मा आहे तो आत्मा मुळात आनंद ह्या गुणांनी भरलेला आहे. तो किती आनंदाचा साठा आहे, तो आनंदाचा कंद हरिहा देवकी नंदन पाहिला वगैरे अशी जी वर्णनं केलेली, तो आनंदाचा कंद आहे, तो आनंदाचा निधी आहे. अशा प्रकारे त्याचं वर्णन आहे की ज्याचं वर्णन केवळ शब्दात आणायचं म्हणून, पण तो आनंद काही शब्दात सांगता येणार नाही असा तो, ज्याला आपण असीम असा आनंदाचा साठा आहे. पण त्यांनी त्याचा चैतन्याबरोबर आम्हाला कोणते गुण दिलेत? त्याच्या ठिकाणी त्या चैतन्याकडे जे गुण आहेत त्यातला एवढा एवढा तरी आलाय ना आमच्याकडे, कारण त्यांनीच दिलेलं ते चैतन्याचं रूप आहे. त्याच्याशिवाय काय? चैतन्य त्याच्याशिवाय दुसरं नाही आहे. आणि म्हणून उपनिषदकार म्हणतात की जे चैतन्य आमच्या इथे निवास करू नये त्या जीवाच्या ठिकाणी त्यांनी आनंदमय, मग त्याला आनंदमयता किती दिली आहे? वैपुल्याने दिली आहे. आनंदाचा साठा भरपूर दिलेला आहे आणि तो त्याला भरपूर दिला आहे म्हणून प्रत्येक दुःखात सुद्धा त्याला ती घडी लोटून पुढे जाता येतं, नाही तर जाता आलं नसतं. आता हा कोण आहे? आनंद देणारा कोण आहे? जो मूळचा आनंदाचा साठा आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये त्याचं वर्णन केलंय, म्हणजे तो ब्रह्म तत्पुच्छ तत्प्रतिष्ठा, की कोण आहे त्याची प्रतिष्ठा, कोण आहे त्याचं अधिष्ठान? ब्रह्म हे त्याचं अधिष्ठान आहे आणि त्या आनंदमयाचं विपुल अशा आनंदाचं अधिष्ठान ब्रह्म आहे. तो तर आनंदाचा सागरच आहे आणि त्यामुळे अमाप आहे, तो त्याचं माप करता येत नाही. मग ज्याचं वर्णन आनंदमय असं केलंय तो जीव आहे? ते म्हणतात नाही, ते ब्रह्म आहे. तुम्ही ज्याला हिरण्यगर्भ म्हणता तो प्रकट झाला. आता ते दुसऱ्या बाजूच्या लोकांना सांगतायत, आपलं निवेदन करतायत. ते म्हणतात त्याला हिरण्मय म्हणालात किंवा हिरण्यगर्भ म्हणालात, तो हिरण्मय पुरुष आहे असं म्हणालात, तर तो पुरुष कोण आहे? तो पुरुष परमात्माच आहे. का? कारण निर्माण करण्याचं स्वतंत्र सामर्थ्य त्याच्या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून ईशावास्य उपनिषदामध्ये यत्ते कल्याणतम रूपम तत्ते पश्यामी, त्यांनी असं वर्णन केलंय की जे तुझं कल्याणतम रूप आहे ते मला दाखव. ते कुठे आहे? त्या आदित्य मंडलामध्ये आहे. आम्ही सूर्याची उपासना करतो, सूर्य देवता आहे. इतके गबाळे वैदिक नाही आहेत आणि अज्ञानी तर मुळीच नाही आहेत. जे त्यांच्यावरती आरोप केले आहेत की ह्या लोकांना सगळ्या निसर्गाचं भय वाटत होतं, विजा कडाडल्या, पाऊस पडला की म्हणून त्या पावसालाच देवता म्हटलं, म्हणून यांची वरुण देवता झाली. यांना त्या आग ओकणाऱ्या सूर्याचं भय वाटलं म्हणून हे सूर्याची पूजा करायला लागले. अहो, एवढ्या गबाळ्या विचाराची माणसं असती तर हजारो वर्ष वेद टिकले असते का? केव्हा संपले असते. जे ह्या विचाराला खोडून काढतात त्यांचा विचार त्यांच्या पिढीपुरता टिकत नाही. आणि तुम्ही इतक्या शाश्वत विचारांना नावं ठेवता तेव्हा त्याचा काही आपल्या मनाशी तर्क, योग्य अधिष्ठानावर तर्क कराल की नाही? म्हणून ते म्हणतात की हा हिरण्यगर्भ आहे. हे हिरण्यगर्भ स्थान कोणाचं आहे? हे निर्मितीचं स्थान आहे, म्हणजे तो निर्माण करणारा नाही आहे. त्याच्या मागे आपण आता पाहून झालंय आपलं विराट, हे त्याचं स्थूल प्रकट रूप आहे. हिरण्यगर्भ हे सगळं ज्याच्यापासून सगळं आविष्काराला येतं त्याचं रूप आहे. अव्याकृत, अजून प्रकटीकरणाला काही आलेलं नाही, सगळं बीजभावाला आहे. आता फक्त त्या मूळ प्रकृतीने या ब्रह्मांडाचं पॅकेज दिलेलं आहे. ते पॅकेज म्हणजे अव्याकृत आहे. तिथे सगळी बीज आहेत पण ते निर्मिती काही नाही आहे आणि त्याच्या मागे ती मूळ प्रकृती आहे. त्या मूळ प्रकृतीला फक्त यांनी काय सांगितलं? यांनी एवढंच सांगितलं
की एकाकी न रमन्ते एकोहम बहुश्याम प्रजायेय एकम सद्विप्रा बहुधा वदंती. बस हे वेदांनी आपल्या ठिकाणी त्याचा उच्चार केला. कसं झालं हे जग? असं झालं की तो एकटा आहे, त्यांनी आपल्यातून हे सगळं निर्माण केलं. तो एकटा एक आहे. मग त्यांनी निर्माण करताना काय केलं? त्या प्रकृतीकडे सगळं कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं की बाई आता तू हे कर कर, एवढा शब्दच तिला अधिष्ठान आहे. आणि तो सगळा विषय आपला उद्याचा आहे, म्हणून आज आपण हा सगळा त्याचा बाहेरचा विषय घेतो आहोत. प्रत्यक्ष परमात्मा किंवा ब्रह्म हेच जगाचं कारण कसं, याच्याविषयी काय म्हटलं आहे ते आपल्याला उद्या बघायचंय. आज आता आपण त्याच्या वरवरचे विषय बघतो आहोत. आता त्याच्यामध्ये त्याला ज्योती म्हटलं. ज्योती काय आहे? ज्योती हे स्वरूप तो त्या रूपामध्ये प्रकट होतो. ब्रह्माचं आता आम्हाला सारखे शब्द ऐकून ऐकून पाठ झाले, सगुण ब्रह्म आणि निर्गुण ब्रह्म. सगुण ब्रह्माचं मूळ रूप काय? त्यांनी म्हटलं मूळ रूप ज्योती. तो पहिल्यांदा ज्योती रूपामध्ये प्रकट झाला. पहिल्यांदा म्हणजे ह्या ओंकाराची जी 3.5वी मात्रा आहे ती मात्रा काय आहे? नाद बिंदू कला ज्योती. नादात्मक तरी, बिंदूच्या रूपाने तरी, कलेच्या रूपाने तरी, नाही तर ज्योतीच्या रूपाने तरी. त्यामुळे नाद बिंदू कला ज्योती. ज्योती हे त्याचं सगुण रूप आहे. मग त्या ज्योतीच्या ठिकाणी आम्ही काय काय कल्पना करत गेलो? आम्ही आमची पाहिजे ती देवता तिथे आम्ही अधिष्ठित केली आणि त्या देवतेच्या रूपाने आम्ही उपासना केली. पण प्रत्यक्ष सगुणाचं त्याचं रूप जे आहे ते ज्योती हे त्याचं सगुणाचं रूप आहे. नंतर त्याला काय? तो आकाश. आकाश आम्हाला दिसतं, आम्ही म्हणू हे आकाशच ईश्वर आहे का? अशी चर्चा केली की त्याच्याकडे सगळे गुण आहेत परमात्म्यासारखे. कारण का? तर ते एवढं मोठं व्यापक आहे, असीम आहे. त्या आकाशाचा अंत ना पार अशी त्या आकाशाची स्थिती आहे. नंतर परमेश्वरासारखा तो उदासीन आहे, ते निर्गुण आहे, ते निराकार आहे. आकाशाच्या ठिकाणी परमेश्वराचे जवळजवळ सगळे गुण आहेत. आणि जर सगळे गुण परमेश्वराचे त्याच्या ठिकाणी आहेत तर मग आकाशच परमेश्वर का म्हणू नये? म्हणून ब्रह्मसूत्र एक आलं, आकाशस्तद लिंगात. हे ब्रह्मसूत्र आहे की आकाश त्या परब्रह्मासारखंच आहे. आकाश आणि परब्रह्म यात काही फरक नाही. मग निष्कर्ष काय काढला? ठीक आहे, वरवरचे गुण जरी परब्रह्मासारखे दिसत असले तरी सुद्धा आकाश हे चैतन्यमय नाही. आकाश हे स्वतः चैतन्याने युक्त नाही. त्या परमेश्वराने निर्माण केलेली ती स्थिती आहे. आकाश असीम आणि अपार आहे असं आमच्या माणसाला वाटतं, कारण या माणसाच्या देहात असणारं आकाश एवढं एवढं आहे. ते आहे केवढं मोठं? हे हृदयाकाश आहे केवढं? इथे मूर्धनीय आकाश आहे केवढं? जर आम्ही शारीरिक पातळीवर पाहिलं, फिजिकली पाहिलं, तर केवढी केवढीशी जागा आहे. पण उपासनेच्या पातळीवरती हृदयाकाशाला विशाल केलंय. उपासनेच्या पातळीवरती मूर्धनीय आकाशाला विशाल केलंय. तो आपला आत्ताचा विषय नाही, तो आपण साधनाध्यायामध्ये बघू. पण म्हणजे असं की आमच्या आकाशाच्या मानाने आम्हाला हे आकाश म्हणजे प्रचंडच वाटतं. पण हे आकाश आहे केवढं? परमेश्वराने हे जे ब्रह्मांड दिलंय त्या ब्रह्मांड एवढं त्याला मापातच टाकलंय. ब्रह्मांड हेच त्याचं माप आहे. अशी अनंत कोटी ब्रह्मांड त्या परमात्म्याने निर्माण करायला सुरुवात केलेली आहे. निर्माण होत आहेत, लयाला जात आहेत, स्थिर आहेत, चालू आहे. ब्रह्मदेवाचा कारखाना निर्माणी जोरदार चालू आहे. त्याला काही अडचण नाही. त्याला कधी धंद्यात मंदी येत नाही. त्याला कधी त्याच्या म्हणजे पैसा रोकडा, त्याला त्याचं भांडवल काही त्याला कशाचीच अडचण नाही. सगळा पुरवठा त्याच्याकडे व्यवस्थित आहे, कारण तो संकल्प झालेला आहे परमात्म्याचा की हे सगळं आता तुला करायचं आहे. आणि त्यामुळे ते सांगतात आपल्याला अशा अनेक विषय घेतलेत. ह्या अनेक विषयातून आम्हाला एकच गोष्ट सांगितली की अहो उपनिषदातली ही श्रुती घेता आणि त्या श्रुतीतला तुम्ही हा शब्द उचलता आणि त्या शब्दाला घेऊन तुम्ही असं सांगता की अहो हा शब्द म्हणजेच परमात्मा असेल तर परमात्मा म्हणजे आकाशच आहे.
परमात्मा म्हणजे अजा म्हणजे प्रकृतीच आहे. म्हणजे जग परमात्म्याने नाही निर्माण केलं, जग प्रकृतीने निर्माण केलं, जग आकाशाने निर्माण केलं. एवढंच कशाला चर्चेमध्ये त्यांनी तर जग जीवानी सुद्धा निर्माण केलं. का जीव करू शकत नाही हो? ते चैतन्य, आमचं जीव पण चैतन्यच आहे. मग जीव का नाही निर्माण करू शकत? आपण तर काल विषय बघितलाय की काल तर ते संत जे स्वतः ब्रह्म झालेत ते सुद्धा जगत व्यापार वर्ज्य अधिकरण येते. जगताच्या निर्मिती स्थिती आणि लयाच्या भानगडीमध्ये संत सुद्धा पडत नाही. ते म्हणतात संबंधच येत नाही. ज्या जीवाला त्यांनी मोठं केलं, तो इंग्लिश पिक्चर गॉडफादर आहे किंवा आपल्या व्यवहारामध्ये कुणीतरी आपल्याला मोठा करणारा असतो. आपण म्हणतो सगळं जे माझं वैभव आहे ना ते यांच्यामुळे आहे, यांच्यामुळे माझं वैभव आहे, असं सगळं काय जे आहे ते त्यांनी केलंय. तसं संतांना माहिती आहे की आम्ही ब्रह्म झालो आणि आम्हाला एवढं ईश्वराचं ऐश्वर्य बघायला मिळालं, अनुभवायला मिळालं. याचा अर्थ आम्ही काही ईश्वर आहोत? आम्ही ईश्वर नाही आहोत. ईश्वराने त्याचं ऐश्वर्य आमच्याकरता प्रकट केलंय. आपण काल बघितल्याप्रमाणे आणि सारखं लक्षात ठेवायचं की उपासना निर्गुण असो की उपासना सगुण असो, अनुभव अनुभवण्यातला फरक आहे, पण त्याच्या मूळच्या ज्याला आपण धारणेत काही फरक नाही. हा रूपाचा आनंद घेतो आणि हा रूपाशिवायचा आनंद घेतो, बाकी काही नाही. आनंद दोघेही घेतात, समाधान दोघेही घेतात, तृप्ती दोघांनाही आहे, पण दोघांनाही समाधान जे आहे ते एकाचंच आहे, ते म्हणजे परमात्म्याचं. आणि ते कशाचं? परमात्म्याच्या ऐश्वर्याचं. म्हणजे ते सुद्धा फक्त परमात्म्याचं ऐश्वर्य अनुभवतात. परमात्मा पुन्हा त्या सगळ्याच्या पलीकडेच आहे. आपल्याकडे इतकं सुंदर म्हटलंय की एक परवा पण आपण बोललो होतो, पुन्हा मला आता आठवण झाली म्हणून, मुकामे वसल में यारो न अल्लाह है न बंदा है, फकत एक नाम की है कैद, न कतरा है न दरिया है. म्हणाले की जिथे पोचायचं आहे त्या मुक्कामावरती, त्या स्थानावरती काय आहे? काही नाही आहे. न अल्लाह है न बंदा है, त्या दोघांच्या मध्ये भेद नाही आहे. पण फक्त एक नाम की है कैद, पण आम्हा दोघांना जोडणारं एक नामाचं अनुसंधान किंवा भक्तीचं अनुसंधान आहे. तिथे ना किनारा आहे ना सागराची खोली आहे. काही भेद नाहीये, कशाचाच भेद नाहीये. फक्त एकच आहे की दोघांना बांधून ठेवणारी जी भक्ती आहे ती इकडे पाहिजे आणि इकडे निर्गुणामध्ये त्याच्यात समर्पण होऊन जाण्याची जी ताकद आहे आणि त्या समर्पणाला आता पुन्हा दुसरा किनारा नाही, किनारा सोडून दिलाय आणि आता त्याच्यात पडलेला आहे. आता किनारा मध्य ही भाषाच नाही, न कतरा आहे न दरिया आहे. आता इथं हा सागर आहे, त्याची तो किनारा आहे, ही त्याची लाट आहे, भानगड नाही. सागराची कल्पना केली तर अमर्याद सागरच आहे. किनारा म्हणायला त्याला किनारा नाहीच आहे. भूमीची कल्पना केली तर अमर्याद भूमीच आहे. असो, आपल्याला आजचा विषय इथे थांबवायचा आहे. इथे थांबवताना आपण एका निष्कर्षाप्रत असे आलो की या जगाचं जे कारण आहे ते ब्रह्म आहे हे सिद्ध करण्याकरता ब्रह्मसूत्रकारांनी आपले 2 अध्याय खर्ची घातलेत. त्यातला पहिला अध्याय समन्वयाध्याय आहे आणि दुसरा अध्याय अविरोधाध्याय आहे. त्या 2 अध्यायांमधून मग ब्रह्मच कसं जगाचं कारण आहे हे आता आपण अगदी फार ठाम ठोकपणाने, ठोसपणाने, ठाशीवपणाने अजून सांगितलं नाही. ठाशीवपणाने आता आपण उद्या मांडणार की ब्रह्मच जगाचं कारण आहे, हे असं आहे म्हणून ब्रह्मच जगाचं कारण आहे, असा विषय उद्याचा आहे.